राधे राधे. तुम्ही सुद्धा स्वतःहूनच तुमचं काम वाढवा केलेलं आहे का? आणि मी तसंच काहीसं केलेलं आहे, ते पण तुम्हाला पुढे सांगेलच. पण सकाळी सकाळी ना बालकृष्णांना मस्त असं गोड असं धिंड्र केलं होतं, आमच्याकडे धिंड्रच बोलतात. तर ते सुद्धा नैवेद्यात होतं. सकाळी दुधाचं झाला, त्याच्यानंतर जो होतं तो गोड नैवेद्य होता. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला, आणि आज मला माहेरी सुद्धा जायचं होतं, म्हणून थोडंसं आहे ना आज खूप गडबड होती आणि खूप सारा राडा सुद्धा मी रात्री घातलेला होता. तो सुद्धा तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. इकडे लगेच मामांचा डबा वगैरे भरून घेत होते आणि आज म्हटलं चला पटकन आवरून घेते. आणि मग कारण माहेरी सुद्धा जायचं होतं. आता माहेरी याच्यासाठी जायचं आहे मला, कारण तिकडे जे आहे आत्याचा मुलाचा साखरपुडा आहे. माहेरी जाईल आणि माहेरून मग आत्याच्या गावी जाणार आहे आणि मग साखरपुड्याला, असं काहीसं नियोजन आहे. आणि खरं तर सुरुवातीला साखरपुड्याला माझं जाण्याचं होतं मत, पण नंतर लगेच मग माझं नाही झालं. पण मग लगेच परत नंतर फोन आला की या म्हणून, मग म्हटलं चला जावंच लागेल. आणि मग मेन म्हणजे मी कुठली तयारी नाही केलेली की मला काय घ्यायचं आहे काय नाही. आणि मग अचानकच ठरलं. मी तुम्हाला काल दाखवलं होतं की आहुंने अस्तर आणले पण दोरा आणला नव्हता. आता ब्लाऊज शिवायचं कसं, आणि तीच साडी मला घालायची होती खरं तर. आता ज्या ब्लाऊजसाठी मी एवढा राडा घातला होता ना, ते म्हणजे हे आता माहेरची साडी होती म्हणजे दिवाळीची, त्याच्यावरचंच ब्लाऊज जे होतं ते मला कटिंग करायचं होतं. रात्री रात्री 10:30 वाजेपर्यंत जे होतं मी ब्लाऊज स्टिच केलं. पण खरं सांगायचं तर, आणि ब्लाऊज स्टिचही झालं, फक्त हुक लावायचे आणि नॉड लावायच्या बाकी होत्या. ते पण झालं असतं, काही हरकत नाही. ते पण मी अजून अर्धा तास बसली असते, ते पण झालंच असतं व्यवस्थित. आणि त्याच्या आधीच जे होतं ब्लाऊज शिवण्याच्या आधीसुद्धा मी बोणीसुद्धा केली होती. आता बोणी कशाची केली होती ती म्हणजे माझ्या बोटाची. कोणी कशाचं दान केलं तर मी पार माझं रक्तसुद्धा दान करून दिलं आज कैचीला. कारण आहोंनी जी होती नवी कैची आणली होती आणि तिची धार एवढी खतरनाक होती. आहो बोलली की सेम तुझ्या जिभेसारखी धार आहे होती त्या कैचीला. मी बोलली ना अहो एवढी पाजलेली कैची घेऊन आले, सेम तुझ्या जिभेसारखी म्हणे. आता काहीच नाही, कारण की आहुंना जी आहे ती मजाक करायची सवय आहे. पण म्हटलं काही हरकत नाही, जिभेसारखी का असे ना कुठेतरी जोरात चालायला तर पाहिजे. चलो असं म्हटलं. पण त्याच्या आधी ना माझ्या कैचीने जो होतं तर माझं रक्तसुद्धा पिलं आज, आणि उद्घाटन झालं रात्री. आणि असो असा काहीसा दिवस गेला. आणि माझं राडा जो होतं मी स्वतःहून केला होता. आणि ती साडी आज खरं तर मला घालायचीच नव्हती, जिच्यासाठी मी एवढा तामझाम केला होता. माझं स्वतःचं रक्तसुद्धा वाया गेलं, लागलं परत, आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यातनंही सुद्धा मी समाधानच मानून घेतलं, जाऊ दे. मी स्वतःच म्हटली की याला पण कधीचा मूर्थ लागत नव्हता, असा तरी लागला. चला इथंच एंड करते. राधे राधे.